नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर जे स्रोत आहेत ते खूपच मनोरंजक आहेत. आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या लोकसंख्येचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. हो, आणि हे दोन्ही देश विकसनशील असले तरी या आकड्यांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते कोणती? की लोकसंख्येच्या बाबतीत हे दोन देश पूर्णपणे वेगवेगळ्या मार्गांवर चालले आहेत. एकाची लोकसंख्या तरुण आहे, वेगाने वाढतीये, तर दुसऱ्याची लोकसंख्या आता स्थिर होतीये आणि हळूहळू वृद्धत्वाकडे झुकते आहे. बरोबर. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न हाच असेल की हे जे पूर्णपणे भिन्न मार्ग आहेत ते या देशांच्या आर्थिक भविष्याला आणि त्यांच्या समोरील आव्हानांना नक्की कसा आकार देत आहेत. चला तर मग या आकड्यांच्या मागे दडलेल्या कथांचा शोध घेऊया. सुरुवातच आकड्यांपासून करूया. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या होती 121 कोटी. आणि ब्राझीलची 2010 मध्ये साधारण 19 कोटी. म्हणजे भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आणि ब्राझील 5व्या. पण फक्त हे आकडे पूर्ण चित्र दाखवत नाहीत, बरोबर ना? अजिबात नाही. खरं चित्र तेव्हा समोर येतं जेव्हा आपण हे आकडे भूक्षेत्राच्या संदर्भात पाहतो. अच्छा. म्हणजे बघा, आपल्या स्रोतानुसार भारताकडे जगाची जमीन किती आहे? फक्त 2.41%. अगदीच कमी. हो, पण या 2.41% जमिनीवर जगातील तब्बल 17.5% लोक राहतात. बापरे. आणि ब्राझीलचं काय? ब्राझीलकडे जगाची 5.6% जमीन आहे, पण तिथे जगातील केवळ 2.78% लोकसंख्या राहते. आणि यामुळेच लोकसंख्येच्या घनतेमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो. अगदी. भारतात सरासरी घनता आहे 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. आणि ब्राझीलमध्ये फक्त 23. फक्त 23. ही तफावत प्रचंड आहे. पण यात एक गंमत आहे. इतकी कमी राष्ट्रीय घनता असूनही दोन्ही देशांना शहरी गर्दीचा सामना करावा लागतोय. बरोबर मुद्दा आहे. म्हणजे रिओचे फवेलाज असोत किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्या, कमी राष्ट्रीय घनता तुम्हाला स्थानिक पातळीवरील प्रचंड गर्दीपासून वाचवत नाही. असं का होतं? कारण दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येचं वितरण कमालीचं असमान आहे. यामागे प्राकृतिक रचना, हवामान आणि पाण्याची उपलब्धता हे घटक आहेत. म्हणजे जिथे परिस्थिती अनुकूल आहे तिथे गर्दी होते. अगदी. भारतात जिथे सुपीक जमीन आणि पाणी आहे, म्हणजे गंगेचं मैदानी प्रदेश, तिथे लोकसंख्या अक्षरशः एकवटली आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. हो, आणि शिवाय दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता यांसारख्या औद्योगिक शहरांमध्ये रोजगाराच्या संधींमुळे लोकसंख्येचं केंद्रीकरण झालं आहे. आणि या उलट जिथे परिस्थिती प्रतिकूल आहे, म्हणजे हिमालयीन पर्वतरांगा किंवा राजस्थानचं वाळवंट, तिथे लोकसंख्या खूपच कमी आहे. बरोबर. पण ब्राझीलची कहाणी तर आणखीच टोकाची वाटते. म्हणजे तिथे तर जवळजवळ सगळी लोकसंख्या एकाच ठिकाणी जमा झालेली दिसते. म्हणजे जवळपास 90% लोकसंख्या. 90%? हो, 90% लोकसंख्या देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या 300 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात राहते. विशेषतः साओ पावलो आणि रिओ दे जेनेरियो या शहरांच्या जवळ. अगदी बरोबर. कारण तिथे संसाधने आणि अनुकूल हवामान आहे. पण मग देशाचा जो एवढा मोठा भाग आहे, म्हणजे ॲमेझॉन नदीचं खोरं, त्याचं काय? नकाशात तो जवळजवळ रिकामाच दिसतो. तो रिकामाच आहे. कारण ॲमेझॉनच्या खोऱ्यातील हवामान मानवी वस्तीसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. प्रचंड पाऊस, दमट हवा आणि इतकी घनदाट जंगलं की तिथे पायाभूत सुविधा निर्माण करणं जवळजवळ अशक्य आहे. हो. इथे मला एक मनोरंजक मुद्दा आठवला. सांगा ना. 1970च्या दशकात ब्राझील सरकारने मुद्दाम लोकांना तिथे वसवण्यासाठी ट्रान्स ॲमेझॉनियन हायवे नावाचा एक मोठा प्रकल्प सुरू केला होता. अच्छा. म्हणजे धोरण विरुद्ध भूगोल अशी ती एक लढाई होती. आणि त्या लढाईत कोण जिंकलं? असं दिसतंय की भूगोलच जिंकला. तो महामार्ग अयशस्वी ठरला, नाही का? हो. आणि ॲमेझॉनचं खोरं आजही जगातील सर्वात विरळ लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक आहे. यावरून दिसतं की निसर्गाच्या विरोधात जाऊन वस्ती करणं किती कठीण आहे. वितरणाचा हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. आता आपण लोकसंख्येच्या अंतर्गत रचनेकडे वळूया का? हो, नक्कीच. आणि इथे लिंग गुणोत्तराचा मुद्दा समोर येतो. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. आणि भारत आणि ब्राझीलमध्ये याबाबतीत खूप मोठी तफावत आहे. हो, आणि ही तफावत दोन्ही देशांच्या सामाजिक जडणघडणीबद्दल खूप काही सांगून जाते. कसं काय? ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर नेहमीच 1000पेक्षा जास्त राहिले आहे.
याचा सरळ अर्थ असा की तिथे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. आणि 2001 पासून तर ही वाढ आणखी स्पष्ट दिसते. अगदी. भारतात मात्र चित्र पूर्णपणे उलटं आहे. इथे पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा सातत्याने जास्त राहिली आहे. हो, स्रोतांमध्ये उल्लेख आहे की 1991 नंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे, पण हे प्रमाण अजूनही हजारापेक्षा खूप कमी आहे. आणि म्हणूनच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा यांसारख्या घोषणा केवळ सरकारी योजना राहत नाहीत. तर त्या एका खोलवर रुजलेल्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवतात. बरोबर. हे फक्त आकडे नाहीत, तर समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. याच रचनेमधला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे वयोगट रचना. आपण लोकसंख्या मनोरा वापरून हे समजून घेतो. हो, पॉप्युलेशन पिरामिड. दोन्ही देशांच्या मनोऱ्यांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे. पण त्यातील फरक अधिक बोलके आहेत. भारताच्या मनोऱ्याचा तळ, जो लहान मुलांची आणि तरुणांची संख्या दाखवतो, तो ब्राझीलपेक्षा जास्त रुंद आहे. याचा अर्थ भारताची लोकसंख्या जास्त तरुण आहे. अगदी. आणि याच तरुण लोकसंख्येला डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हटलं जातं. म्हणजे देशाकडे काम करू शकणारं प्रचंड मोठं मनुष्यबळ आहे. हो, ही एक मोठी संधी आहे. पण त्याच वेळी एक मोठी जबाबदारी सुद्धा. कारण आपल्या स्रोतांमध्ये एक धोक्याचा इशारा होता. कोणता? की जर या तरुण लोकसंख्येला योग्य शिक्षण आणि रोजगार मिळाला नाही, तर हाच डिव्हिडंड एका सामाजिक आणि आर्थिक संकटात बदलू शकतो. हे विश्लेषण अगदी योग्य आहे. ही एक दुधारी तलवार आहे. म्हणजे जर या मनुष्यबळाचा योग्य वापर झाला तर भारत आर्थिक महासत्ता बनू शकतो. पण जर आपण त्यांना रोजगार देऊ शकलो नाही तर बेरोजगारी आणि सामाजिक अस्थिरता यांसारखी गंभीर आव्हानं उभी राहतील. बरोबर. आणि ब्राझीलचा मनोरा काय सांगतो? तो भारतापेक्षा वेगळा कसा आहे? ब्राझीलच्या मनोऱ्याचा तळ भारताच्या तुलनेत अरुंद होत चालला आहे. म्हणजे तिथे जन्मदर कमी होतोय. हो, आणि वरचा भाग म्हणजे वृद्ध लोकांची संख्या दर्शवणारा भाग रुंद होतोय. विशेषतः 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे. आणि याचे थेट आर्थिक परिणाम होतात, नाही का? अगदी. आपल्या स्रोतानुसार ब्राझीलला आत्तापासूनच वाढत्या आरोग्यसेवा खर्चाचा आणि निवृत्ती वेतनाचा म्हणजे पेन्शनचा भार जाणवू लागला आहे. हे एक प्रकारे भारतासाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक आहे. बरोबर. भारताला ही समस्या काही दशकांनी जाणवेल, पण ब्राझील आत्ताच त्या वास्तवाला सामोरा जात आहे. त्यांची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत आहे. जे एका विकसित देशाचं लक्षण मानलं जातं. हो. ब्राझीलच्या या वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या लोकसंख्येवरून एक नैसर्गिक प्रश्न येतो, तो म्हणजे लोकसंख्या वाढीच्या दराचा. हो. याबद्दलच्या आलेखात एक गंमत आहे. दोन्ही देशांच्या आलेखातील रेषा खाली जाताना दिसते. पहिल्यांदा पाहताना असं वाटतं की लोकसंख्या कमी होत आहे, पण तसं नाहीये, नाही का? नाही, आणि हा एक खूप सामान्य गैरसमज आहे. मग त्याचा अर्थ काय? ती रेषा लोकसंख्या नाही तर लोकसंख्या वाढीचा दर दाखवते. रेषा खाली जाण्याचा अर्थ लोकसंख्या कमी होणे असा नाही, तर लोकसंख्या ज्या वेगाने वाढत होती तो वेग कमी होत आहे. अच्छा, म्हणजे गाडीचा वेग कमी झालाय पण गाडी अजून थांबलेली नाहीये किंवा रिव्हर्स नाही जात आहे. अगदी उत्तम उदाहरण आहे. ब्राझीलच्या बाबतीत तर हा वेग खूपच कमी झाला आहे. स्रोतांनुसार नजीकच्या भविष्यात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता जवळपास नाही. म्हणजे ती एकतर स्थिर होईल किंवा किंचित कमी सुद्धा होऊ शकते. आणि भारताची स्थिती काय आहे? आपला वेग किती कमी झाला आहे? भारतात 1971 पर्यंत वाढीचा दर खूप जास्त होता. त्यानंतर तो हळूहळू कमी होऊ लागला. पण तो अजूनही शून्यावर आलेला नाही? नाही. आणि आपला मूळ लोकसंख्येचा आकडा इतका प्रचंड आहे की कमी दराने वाढ होऊनही निव्वळ संख्येत होणारी वाढ खूप मोठी असते. 1 मिनिट, म्हणजे नक्की किती मोठी? आकडेवारी थक्क करणारी आहे. फक्त 2001 ते 2011 या एका दशकात भारताची लोकसंख्या 18.2 कोटींनी वाढली. थांबा, काय म्हणालात? 18.2 कोटी? हो. म्हणजे भारताने फक्त 10 वर्षात ब्राझीलची जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या स्वतःमध्ये जोडली. अगदी. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. याचा आपल्या पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधने आणि प्रशासनावर किती प्रचंड ताण येत असेल. नेमका हाच मुद्दा आहे. आणि या सगळ्याचा संबंध थेट सरासरी आयुर्मानाशी जोडला जातो. कसा? आयुर्मान वाढणं हे कोणत्याही देशाच्या सामाजिक प्रगतीचं आणि उत्तम जीवनमानाचं लक्षण मानलं जातं. जेव्हा आरोग्य सुविधा सुधारतात, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होते, लोकांना सकस आहार मिळतो, तेव्हा लोकांचं सरासरी आयुष्य वाढतं. हो.
मग या बाबतीत दोन्ही देशांमध्ये किती फरक आहे? आपल्या स्रोतांनुसार ब्राझीलमध्ये सरासरी आयुर्मान सुमारे 75 वर्ष आहे. आणि भारतात? भारतात ते 6-8 वर्ष आहे. जरी आपण ब्राझीलच्या मागे असलो तरी भारताने केलेली प्रगती दुर्लक्षित करण्यासारखी नाही की नाही? अजिबात नाही. कारण 1960 साली हेच आयुर्मान भारतात फक्त 41 वर्षांपेक्षा कमी होतं. बरोबर. तिथून 68 वर्षांपर्यंतचा पल्ला गाठणं ही गेल्या 50-60 वर्षांतील एक खूप मोठी सुधारणा आहे. तर या सखोल चर्चेनंतर एक चित्र अगदी स्पष्ट होतंय. भारत आणि ब्राझील दोन्ही विकसनशील देश असले तरी त्यांच्या लोकसंख्येची कथा पूर्णपणे वेगळी आहे. हो. भारत हा एक प्रचंड लोकसंख्येचा, जास्त घनतेचा, तरुण आणि अजूनही वेगाने वाढणारा देश आहे. तर दुसरीकडे ब्राझील हा कमी घनतेचा, तुलनेने अधिक स्थिर लोकसंख्या असलेला आणि हळूहळू वृद्धत्वाकडे झुकणारा देश आहे. आणि ही तुलना आपल्याला फक्त सध्याची परिस्थिती नाही दाखवत, तर दोन्ही देशांच्या भविष्यातील संधी आणि त्यांच्या पुढील सर्वात मोठी आव्हानं यांचीही स्पष्ट कल्पना देते. तर मग आजच्या चर्चेचा शेवट एका विचार करण्यासारखा प्रश्नाने करूया. नक्कीच. काय प्रश्न आहे तो? आपण पाहिलं की भारताकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची एक प्रचंड मोठी संधी आहे. कुट्यावधी तरुणांची फौज. हो. तर ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या अक्षम ते मोठ्या मनुष्यबळाचं रूपांतर एका आर्थिक शक्तीत करण्यासाठी नेमकी कोणती एक धोरणात्मक निवड सर्वात महत्त्वाची ठरेल? म्हणजे शिक्षण आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करणं, की मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देणं? कारण निवड चुकली तर हीच संधी एका मोठ्या आव्हानात बदलू शकते. यावर नक्की विचार करायला हवा.